निसर्गरम्य ठिकाणी असलेला कड्यावरचा गणपती महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील जोग नदीच्या मुखाशी हे मंदिर आहे. सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ आंजर्ले नावाचे बंदर आहे. दापोली पासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. त्याच आंजर्ले गावात कड्यावरचा प्रसिद्ध गणपती आहे. येथील गणपती हा जागृत देवस्थान आहे असे मानले जाते. संपूर्ण मंदिर हे पांढऱ्या दगडात बांधलेले आहे. मंदिराच्या जवळच शंकराचे मंदिर बांधलेले आढळते. याच गणपतीचा इतिहास आणि वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. हाय गाईज, कशा आहात? मजेत ना? तर मित्र हो, आता आपण आलो आहोत ते अंजिरलेला आणि पाठीमागे बघू शकता श्री देव गणपती बाप्पांचं मंदिर आहे. म्हणजेच आपण आज आलो आहोत ते कड्यावरचा गणपती बघण्यासाठी. पाठीमागे आपली गाडी पण आहे. या गाडीने आज आपण आलो आहोत आणि ही सर्व आपली आज मंडळी असणार आहे. तर त्या ठिकाणी पाठीमागे बघू शकता व्हाईट जे आहे ते मंदिर आहे. तर पाठीमागे बघू शकता, पाठीमागे समुद्र आहे आणि खूप एकदम भारी असा परिसर आहे. पाठीमागे तुम्ही बॅकग्राऊंडला तर बघतच असाल, खूप सुंदर असा परिसर आहे. या ठिकाणी सर्वजण थांबलेले आहेत. तर आपण आता जातो आहोत फर्स्टली दर्शन करायला बाप्पांचं. तर गाईज, या ठिकाणी हातपाय धुण्यासाठी पाणी आहे. त्या ठिकाणी आपण आता हातपाय धुतलेले आहेत आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता खूप सारं एकदम भारी असं सर्व गार्डन वगैरे बनवलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अतिशय सुंदर असा परिसर आहे. खरंच खूप ऑसम असं मंदिर आहे या ठिकाणी बघण्यासारखं. आणि या ठिकाणी बघू शकता मंदिरात प्रवेशासंबंधी सूचना लिहिलेल्या आहेत. भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालून मंदिरात या. अतिशय खूप चांगली अशी सूचना लिहिलेली आहे या ठिकाणी.
शकता या ठिकाणी मंदिर आहे आणि त्या ठिकाणी कासवांसाठी तलाव आहे. आणि या ठिकाणी मगाशी आपण शिव मंदिरात दर्शन घेतलं, तर या ठिकाणी शिव मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा गणपतींचे पहिले पाऊल. तर शिव मंदिराच्या साईडनेच आपण आता खालच्या साईडला जाणार आहोत, म्हणजेच की या ठिकाणी भक्तिधाम आहे. या ठिकाणी खालच्या साईडला जाण्यासाठी असा वे आहे, त्या वेने तुम्ही जाऊ शकता गणपती पाऊलकडे. हे बघा या ठिकाणी बोर्ड लावलेले गणपती पाऊलकडे. तर या रस्त्याने आपण आता खाली जात आहोत. या गणपती मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हटले जाते. याचे कारण म्हणजे गणपतीचे स्थान एका छोट्याशा डोंगरावरील कड्यावर आहे. येथून खाली उतरण्यास पायऱ्या देखील आहे. हे मंदिर पूर्वी समुद्राच्या काठी होते, मात्र समुद्राची पातळी वाढली आणि मंदिर पाण्याखाली गेले. यानंतर समुद्रापासून थोडे दूर एका टेकडीवर नवीन मंदिर स्थापन करण्यात आले. यावेळी साक्षात श्री गणेश या मंदिरात स्थानापन्न होण्यासाठी जेव्हा आले तेव्हा त्यांचे पहिले पाऊल डोंगराच्या माथ्यावर पडले. त्याला गणपतीचे पाऊल असे म्हटले जाते आणि दुसरे पाऊल थेट नव्याने स्थापन केलेल्या मंदिरात पडले. तर गाईज आता बाप्पांचं मंदिरात जाऊन बाप्पांचं दर्शन वगैरे झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण शिव मंदिरात दर्शन घेतलं. त्यानंतर तलाव होती, तलाव दाखवली. तलाव स्पेशली कासवांसाठी बनवलेलं आहे. त्यांनी बघताय हे जे आहे ते गणपती बाप्पांचं पाऊल आहे, त्या ठिकाणी मंदिर बांधलेलं आहे. तर आता दर्शन झालं, शिव मंदिरात दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आता गणपती बाप्पांच्या पाऊलांचं दर्शन घेतलं. आता आपण जातो आहोत ते मे बी एक्झॅक्टली मला पण माहिती नाही, बट बघू नेक्स्ट कुठला प्लॅन आहे तो मी तुम्हाला थोड्याच वेळा सांगेन. थोड्याच वेळा प्रवास चालू होईल आपला, तर तेव्हा मी तुम्हाला सांगतो नक्की. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून ठेवा मंदिर कसं वाटलं. त्यापुढे नेक्स्ट प्लॅन मी तुम्हाला थोड्याच वेळा सांगतो. तर चला. तर गाईज फायनली बघू शकता म्हणजे माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला एक म्हणजे जो उत्साह आहे तो तुम्हाला दिसतच असेल. पाठीमागे बघा आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत आणि पाठीमागे तुम्ही बघताय आता अंजिर्ले बीच. हे कुठे आलो आपण? समुद्रावर आलोय. पाठीमागे आता या ठिकाणी आम्ही फेरफटका मारणार आहोत. खूप भारी वाटतं एकदम. खूप सीन पण खूप चांगले येणार आहेत या ठिकाणी. ते पण तुम्ही पण खूप मजा मस्ती करा, आम्ही पण करतो. तर चला मग.
हे विवा आईला खाली सोडायला पाहिजे. विया अरे वा असली परी. तर गाईज अशी होती आपली आजची व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, कड्यावरच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आता आलो होते अंजिर्ले बीचवरती. पाठीमागे बघू शकता एकदम सुंदर असा नजारा आहे. सूर्यदेवांचं पण आगमन झालं आहे, आता सूर्यास्त होईल लवकरच आणि तो पण मी तुम्हाला सीन दाखवेनच थोड्याच वेळात एकदम एंडिंगला. आणि खूप सारी मजा मस्ती आम्ही या ठिकाणी करतो आहे. खूप सारं मस्त असं वातावरण आहे आणि या ठिकाणी बघू शकता. तर तुम्ही पण अशीच मजा मस्ती करायला एकदा नक्की या बीचवरती या. अंजिर्लेला दापोली या ठिकाणी हे अंजिर्ले हे बीच आहे. तर मी पण खूप मजा मस्ती करतो आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खूप खूप या व्हिडिओला शेअर करा. आणि मी पण जातो एन्जॉय करायला. बाय बाय मित्रांनो, टेक केअर, काळजी घ्या.